आगामी महापालिका निवडणुकीकरता मनसे सज्ज झालेली आहे। मुंबईत आज मनसेचा मेळावा होतोय। वरळी डोम इथं होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि संभाजीनगरमधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। यापुढे उपोषणाची लढाई बंद होणार आहे। आता उपोषण थांबवणार, मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे। तर आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। पालघरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही। या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे राजस्थानला गेल्याची माहिती मिळते। या आरोपींच्या शोधाकरता पोलिसांचं पथक परराज्यात दाखल झालेलं आहे। जळगावातल्या मनमोडी इथं पाणीपुरवठा योजनेत घोटाळ्याचा आरोप होतोय। या प्रकरणी चौकशीकरता उपोषणाला बसलेल्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली। तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा नियोजन समितीला विकासाकरता 1314 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। त्या मागणीचा आराखडा प्रशासनाने तयार केलाय। समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नांदेड सिटी इथं पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली। यानंतर दूषित पाणी स्वच्छ करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांना पाणीपुरवठा करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते। या गावातील नागरिकांकडून 20% दराने पाणीपट्टी आकारण्यात यावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेकरता ठेवण्यात आलेला आहे। पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव आल्याने महापालिका विरुद्ध ग्रामस्थ असा नवा वाद होण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये जीबीएसचे आणखी 3 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 6 वर गेलेली आहे। या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात जीबीएस आजाराने थैमान घातलाय। मात्र मावळ तालुक्यामध्ये या आजाराचा सुदैवाने एकही रुग्ण सापडलेला नाही। परंतु मावळ तालुक्यात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे। तालुक्यातील आरोग्य विभागाने नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली। राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून खडकवासल्यामधील पाण्याची तपासणी करण्यात आली। यात इकोलाय आणि कॉलिफॉर्मचे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रियेशिवाय पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरातल्या मुकुंदावाडी परिसरामध्ये जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामावेळी ड्रेनेज लाईन तुटून ड्रेनेजचं पाणी जलवाहिनीच्या खड्ड्यांमध्ये साचलं। यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे। मात्र मागणी नसल्याने घाऊक बाजारात पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। मावळात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी दारुंब्रे या गावाची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याकरता मिशन अभियान राबवण्याचे कृषी खात्याचे उद्दिष्ट या गावात पुढील 3 वर्षांकरता ही योजना राबवण्यात येणार आहे। मालमत्ता करावर कोणत्या प्रकारची व्याजमाफी देण्यात येणार नाही। व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता धारकांकडून थकबाकी चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने मांडली आहे। गेल्या 3 वर्षांपासून प्रशासनाने मालमत्ता करावर व्याजमाफी देण्याची योजना आणली आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या चिखलठाणा परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव हायवेने चिरडलं। मालनबाई चौधरी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।
जुन्नर तालुक्याच्या उदापूर गावात बिबट्याची दहशत पसरली आहे। शेतात पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला। या तरुण शेतकरी जखमी झाला, त्याच्यावर नारायण गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे, त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याने उकाडा जाणवतोय। सगळ्याच ठिकाणच्या तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झालेली आहे। राज्यातील 65 मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून 17% पाणीनाश होत असल्याचं चित्र असून कालव्याची दुरवस्था झाली आहे। मोजणीकरता अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग ही कारणं त्यामागे आहेत। काही प्रकल्पांमधील गळतीचं प्रमाण तर 35 ते 40% गेलेलं आहे, त्यामुळे धरणांमधून होणारं सिंचन गुणोत्तर कमालीचं बिघडलेलं आहे। मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना जलवाहतुकीचा चांगला पर्याय मुंबई महानगर प्रत्येक क्षेत्राला बसलाय। मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना विस्तीर्ण असा समुद्र आणि खाडी किनारा लाभलाय। त्याचा उपयोग जलवाहतुकीकरता करण्याच्या दृष्टीने मार्चपर्यंत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। नवीन नळ जोडणी आणि त्याच्या नूतनीकरणाचा परवाना शुल्कामध्ये मुंबई पालिकेने वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ग्राहकांना 1,500 ऐवजी आता 6,000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। याबाबतचा प्रस्ताव मंजुरीकरता सादर करण्यात आलेला आहे। पाटण तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासधूस करण्यात आली आहे। गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलामधून गावात शिरले असून त्यांच्या शेतीचं नुकसान केल्याचं समोर आलंय, त्यामुळे बळीराजा अडचणीत आलेला आहे। जळगावच्या बाजारात या आठवड्यात साबुदाणा, खोबरं, शेंगदाण्याचे दर घसरले, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळालाय। डिसेंबरपासून जिरं, साबुदाण्याची नवीन आवक बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे, त्यामुळे जिरं आणि साबुदाण्याचे दर कमी झालेले आहेत। बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा आणि मुंबई महापालिकेकडे होणाऱ्या आर्थिक मदतीची मागणी करावी लागते, त्यामुळे बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यावर विचार सुरू आहे। वाढ करणं योग्य आहे का, ती नेमकी किती असावी, यासाठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत। कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू झाली आहे। कोस्टल रोडवर बेस्ट मार्गिका आहे, मात्र अजूनही या मार्गावर बेस्ट बस सुरू झालेली नाहीये। बेस्ट बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचं दिसतंय। मंत्रालय सुरक्षा कडक करण्याकरता आणि विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता गृह विभागाने चेहरा ओळख प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून मंत्रालयातील 8,000 अधिकारी कर्मचाऱ्यांचा चेहरा ओळख माहिती संकलित केली जात आहे। ही माहिती संकलित करण्यास विलंब लागत असल्याने या FRS प्रणालीची 1 फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे। कोल्हापुरामध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे, परंतु या नियमांचं उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात। कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत 2023-24 या वर्षात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री करणाऱ्या 33 मेडिकल्सचे परवाने वर्षभरात निलंबित केलेले आहेत। मुंबईतल्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मंजूर निधीपैकी केवळ 66% निधीच राज्य सरकारकडून वापरला गेल्याबाबत उच्च न्यायालयानं बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारी न्यायालयामध्ये नवजात बालकांचा मृत्यू होतो आहे आणि तिथल्या पायाभूत सुविधांवर केवळ एवढाच निधी का खर्च केला जातोय, असा प्रश्नही न्यायालयानं सरकारला केला आहे। म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळेच म्हाडाचं नवं धोरण आणलं जात आहे। या धोरणानुसार सर्वसामान्यांना परवडणारी घरं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांकरता हॉस्टेल्स उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली आहे। त्या माध्यमातून लोकांना हक्काचं घर उपलब्ध होणार आहे। मुंबई पालिकेच्या 30 प्रसूतीगृहांचं सोशल ऑडिट होणार आहे। यासाठी उच्च न्यायालयाने 8 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाणांच्या खंडपीठाने ही समिती स्थापन केलेली आहे। वसई शहरातील व्यावसायिक, उद्योजक, कंत्राटदार आदींना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत। अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसंच खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याकरता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये खंडणी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली। खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या अखत्यारीत असणार आहे।
धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात पोलिसांनी छापेमारी केली आहे। यावेळी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला, तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। नारायण गावात 3 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 वर्षाच्या वसिफा इनामदार या चिमुकलीचा मृत्यू झाला होता। आता तिच्या आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या अपघातातील मृतांची संख्या यामुळे 10 वर गेली आहे। सांगलीच्या एमआयडीसी मधील एका कारखान्यामध्ये जेवण उशिरा बनवल्याच्या कारणातून परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करेन असं यावेळी त्यांनी सांगितलं। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथं अटक करण्यात आलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगुंड याच्या ताब्यातून वाघाच्या शिकारीचं साहित्य आणि मृत प्राण्याचे काही अवशेष हस्तगत करण्यात आलेत। अटक करण्यात आलेल्या अजितला 6 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे। याच दरम्यान त्याच्या चौकशीत हा खुलासा समोर आला। भंडारा जिल्ह्याच्या कवलेवाडा इथल्या रहिवासी असलेल्या वाघानं शिकार करून ठार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात भीती आहे। परिसरातील नागरिकांनी वाघाला जेरबंद करावं, अन्यथा वाघाला मारावं अशी मागणी केली आहे। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक इथल्या खंडोबा माळ या परिसरात बिबट्यानं उच्छाद मांडला असून दिवसा आणि रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे। या परिसरातील बिबट्याचा वावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या बिबट्याचा वनविभागानं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी इथले शेतकरी आणि ग्रामस्थ वनविभागाकडे करतात। गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय, तर डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे यांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांकरता आर्थिक मदत मिळवण्याकरता अर्थसहाय्याची रक्कम नव्यानं निश्चित करणं आणि रुग्णालय संलग्नीकरणचे निकष ठरवणं या संदर्भात शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील 20 सदस्यांची जम्बो समिती स्थापन करण्यात आलेली आहे। वडाळा इथल्या जीएसटी भवनची इमारत आता 22 ऐवजी 24 मजल्यांची उभारली जाणार आहे। त्यासाठी प्रकल्पाचा खर्च 1756 कोटी रुपयांवरून 2646 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महिलांना एसटीच्या तिकीट दरात सवलत दिल्यानं तब्बल 75 कोटी 60 लाख 69 हजार प्रवाशांनी लाभ घेतला। यात एसटीची कमाई 157 कोटींवर गेलेली आहे। 3 आणि 5 वर्ष LLB अभ्यासक्रमाकरता घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय। प्रवेश परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका 150 गुणांऐवजी 120 गुणांची काढली जाणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे। अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळीला जोडणाऱ्या उन्नत मार्गिकेकरता आता प्रभादेवी रेल्वे स्थानकांवरून पूल तोडण्यात येणार आहे। या कामाकरता वाहतूक पोलिसांकडून फेब्रुवारीत परवानगी देण्यात येणार आहे। राणीच्या बागेत असलेली देशी आणि परदेशी वाणाची झाडं आता रील्समध्ये पाहायला मिळतील। राणीच्या बागेतील विविध प्रजातींच्या झाडांची माहिती देण्याकरता त्यावर रील्स बनवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 10 महिन्यांमध्ये अस्वच्छता करण्याचा अनोखा पराक्रम झालाय। पालिकेनं नेमलेल्या 30 क्लीनअप मार्शल्सनी स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या 1,45,000 जणांकडून 4 कोटी 20 लाखांचा दंड वसूल केलेला आहे। नाशिकमध्ये महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग यांच्या वतीनं तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल। नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आंबेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेनं 2 एकर शेवंतीच्या शेतात 600 विद्युत बल्ब लावलेत। पिकांच्या वाढीकरता महिलेनं हा अनोखा प्रयोग केला आहे। सांगलीच्या मिरजमधील अरगमध्ये श्री यल्लम्मा देवीच्या शतक महोत्सवी यात्रेला सुरुवात झाली। देवीचा किच्च पाडण्याचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। आज माघ शुद्ध प्रतिपदेचा पहिला दिवस।
माघी उत्सवाच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती।